अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो। हा सण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश सह संपूर्ण उत्तर भारतात देखील साजरा केला जातो। गावातील काही भागात याला आखातीज किंवा अख्खातीज देखील म्हणतात। तर जाणून घेऊ याबद्दल 10 महत्त्वपूर्ण गोष्टी। हा दिवस भगवान नरनारायणासह परशुराम आणि हयग्रीव यांचे अवतरण दिवस होय। तसेच परमपिता ब्रह्मदेवांचा मुलगा अक्षय कुमार याचा जन्म देखील याच दिवशी झाला होता। बद्री नारायणाचे दार देखील याच दिवशी उघडले जातात। देवी आई गंगेचा अवतरण पण याच दिवशी झाला होता। या दिवशी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की आजच्या दिवशी जे कोणी काहीही ऐहिक कार्य करेल त्याचे चांगले फळ त्याला मिळतील। याच दिवशी वृंदावनात बाके बिहारीजींच्या देवळात श्री विग्रहाचे पाय दिसतात। याच दिवशी श्रीकृष्णाला भेटवयास त्यांचे सखा सुदामा गेले होते। अक्षय तृतीयेच्या दिवशी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, भाजी, फळ, चिंच आणि कपडे दान देणे चांगले मानले गेले आहे। कोणतेही नवीन कामाची सुरुवात, खरेदी करण्यासाठी, लग्नासाठी हा दिवस शुभ मानला गेला आहे। सर्व शुभ कार्य करण्याच्या व्यतिरिक्त लग्न, सोन्याची खरेदी करण्यासाठी तसंच नवीन घरी प्रवेश करण्यासाठी, नवे सामान विकत घेणे, नवे उद्योग सुरू करण्यासाठी तसंच वाहन खरेदी, जमिनीची पूजा करणे, सर्व शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस चांगला आणि शुभ मानला गेला आहे। या दिवशीचा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक श्रेष्ठ मुहूर्त मानला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नान, ध्यान, जप, हवन, पितृतर्पण केल्याने पुण्याची प्राप्ती होते। तसेच पिंडदान केल्याने आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती होते। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची षोडोपचार पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते। याच दिवशी द्वापर युगाचा अंत होऊन सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली होती। अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास आणि भगवान गणपतीने महाभारत ग्रंथाच्या लिखाणाची सुरुवात केली होती। याच महत्त्वाच्या दिवशी महाभारताचे युद्धाची समाप्ती देखील झाली होती। अक्षय तृतीया याला अनंत अक्षय अश्रूंना फळदायी म्हणतात। ज्याचा कधीही क्षय होणार नाही त्याला अक्षय म्हटले जाते। वर्षातील 3.5 मुहूर्त अक्षय मुहूर्त मानले गेले आहे। या सर्व पहिला मान अक्षय तृतीयाचा आहे। गणनायक वंदन तुझला हे गणनायक वंदन तुझला हे गणनायक।